काय म्हणलं याला मला करू नका. एक रत्न पोरगा पोरगी वस का आधी बाबाला नमस करेल एक वेळीच भर थांबा होईल आपले पोर धर चला कर ना. मी बायको करायला चाललो मग दुसरी कोण मी हो येळो तुला कोण बायको देवानी बाजरी राहते कोणी बायको द्यावं नाही म्हणे अहो बी हिरो अक्षय कुमार 17 मागे फिरतील मनवाल्या देखावा दादा आहे गानमेंड्रू बहिणी गानमेंड्रो म्हण राहिली का स्वतःला अक्षय कुमार म्हण असतो ओ तुला म्हणणा पुढे जायची तुला बी आखी हांडी फुटी जायले चाल ना दुसरी बायको करायला देखा बरं चाल ना हो. ओ येळो यार काय तंद्री तर की लाग जाओ मंदान मही जायले अरे गाडी उनी आणि याला बडा गावाने मी गुलपी चोखाली पण देखू तर रांड करायला जायले देखू कोणती रांड करेले असतं अहो घरात तर बाई करी ना तिला डोकाला जिथे जावं देवाने निघाले याला तुकडं गोड लागू देवाने देखू कोणती रांड करेल असतं लग्ननी बायको संगे तांगडो करी सन दुसरी बायको करायला निघणं पण बायको करायला तर जावाने ठरलं तर लागच भाऊ बनके मग मागे कुत्रानं बच्चनी मला कोण बायको द्यावे पण आमना गावमा 2 लोक आहेत एक घर जोडे आणि एक घर मोडे यसले दोन इसले 5-5 हजार रुपये फुकी देस आज ना दुसरी बायको करलायस मी अरे घर जोडे हो घर जोडे राम राम भाऊ राम ऐका राम भिकन लोटन पाटील या दादातर्फे कव्वालीला 100 रुपये आलेला आहे आभार लिहून आहे. काय बोलवलं भाऊ तुला काही गाव मारायचं म्हणे काळजी आहे का तुझी काय काळजी करू काय चांगला जाडा मोठा आहे 2-4 भाकरी खातो 3-1 किलो मटण खातो काय काळजी करू नाही तुला म्हणणं बरोबर आहे 3 किलो मटण खास 10 भाकरी खास पण मला पोरे सोरे राहणार का हा ते खरं आहे भाऊ नुसता खाई राहणो ना हागी राहणो त्यांना उपयोग होई राहणार मग का आता मी काय करणार आहे त्यावेळी मग मला आज ना आज पोरेच करता दुसरी बायको कर दे या गावांच्या पोरांसाठी बायको करतोय मग बायको करे सर येस ना गेला त्याचं येस ना गावना मारुती पारू उपडा झोपस मी अरे येस ना करता नाही माले लेकरे बाळे वालपाय त्यानं करता हा हा मग एक काम करतो ना काय माझा मित्र आहे घरमोडे त्याला बोलून घेतो बोला त्याला बी 5,000 आणि तुमले बी 5,000 या घरमोडे या काका या गरमोडे काका या डिवर काका राम 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 काका अरे काय भैया हा बऱ्या दिवसानंतर बस काय काढलं बापरे सत्ता काढले 72 ला देतो सकाळी मग उठता उठता तुला आखल्याचं नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपला बाबा ते मग मोठं कोण आहे अरे मीच आहे ना मन काकाच न लगन कोण करते ना मीच केलं मन आत्याच न लगन मीच केलं मन बापनं लगन अरे मीच केलं सगळ्यात शेवट मन लगन माझ्या हातून मग झालं म्हणा लगन आज कितला वर्ष आहेत काका अरे वेळा तुझं लग्न माझ्या हातून झालं आणि माझ्या लक्षात नाही का तुझ्या लग्नाला आज माझ्या हिशोबाने बियाणं डायरी मागायलो का तोंडी सांगतो ना सांग काका फटका माग माझ्या हिशोबाने आज तुझ्या लग्नाला एवढे आणि तेवढे मिळून इतके वर्ष झाले मग मी आता या कितका वर्ष समजू नेमका एवढा आणि तेवढा मग समजू तेवढा झालं काय मग इथला वरीच आहे मला काय पोरे सोरे विराणात का अरे 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 मग अजून मुलगा नाही महिन्यान महिन्यान शपथ कधी बोल अरे वेळा मला सांगितलं असतं मी मदत केली नसती का खबर तो 2-4 काढ देता का मला चांगला म्हातारा काहीतरी मदत करा म्हणता ना तू अरे अरे नेहमी अर्थाचा गैरअर्थ करतोस म्हणजे अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर आणला असता हा. एखादा हाकेम वैद्य देव ऋषी काहीतरी धागा दोरा घंटा तोडा काका एक शब्द पुढे बोल नको का? पाचोऱ्यात आलो का मा असा एक डॉक्टर दे का मी त्यांकडे बायकोली गवनी बर. आणि आपला महाराष्ट्र मा असा एक देवनी का मी तेल छंदूर लावा नाही बर. कोणलेच दया मया होणी नाही मग? म्हणे सर म्हणे आज ना आज दुसरी बायको करले हो असा निर्णय लिहिलेले बस बस घाबरू नको हा तुला बायको मीच करील काका मला बायको कर दे मला बायको नको करून म्हणे वडा नको मोडाल देतो तू अरे तसं नाही रे मग? मला माहिती होतं तुझी तक्रार आज ना उद्या माझ्याकडे येणार बर बर मी माझ्या तयारीतच आहे म्हणजे कस काय तुझ्यासाठी पोरगी पाहून ठेवली ओ बापरे कोठे काका अरे आपला हिरालाल वाघ आहे ना गोळा बाबरा ना त्याची बहीण अजून मोकळी आहे का ती हो अजून चांगलं बोल रे काका काय आहे तुझ्या बरोबर मलाही देखील ना काय वाईट बोललो मी मोकळी आहे म्हणजे पहिले शाळा मग गुतेल होत्या ते घर मोकळी का अरे बरं आता त्यांच्या घरी जावं लागेल पारोळा तालुका मजा नाही आपले चालायचं? चला लवकर दूर चला, चला. चला